नमस्कार. जिया न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत. मागील 2 ते 3 दिवसांपासून उमरेड शहरामध्ये नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमणची कारवाई नियमितपणे सुरू आहे. या कारवाईमध्ये अनेक छोटे मोठे जे दुकानदार आहेत ते बेघर झाले, बेरोजगार झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने काही दुकानदारांचा असा आरोप की काही दुकानदारांवरती कारवाई झाली तर काही मोठ्या दुकानदारांवरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही, जेव्हा की त्यांची दुकाने जी आहेत ती अतिक्रमणामध्ये पूर्णपणे येत आहेत. समोरील जो पुढील भाग आहे, दर्शनी भाग आहे, तो दर्शनी भाग संपूर्णरित्या अतिक्रमणच्या सानिध्यात येत असताना सुद्धा नगर परिषद प्रशासनाने त्या कारवाईमध्ये दुजाभाव केलेला असल्याचं या ठिकाणी अनेक गोरगरीब व्यावसायिकांचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही उमरेडमधील काही आजी माजी आमदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आमच्यासोबत या ठिकाणी उमरेड नगरीचे लोकप्रिय नेते आणि माजी आमदार सन्माननीय राजूभाऊ पारवे आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राजूभाऊ, या आज 2 ते 3 दिवसांपासून उमरेड शहरामध्ये अतिक्रमणची मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे. नगर परिषदच्या वतीनं जी कारवाई झाली ती कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे, याबाबतीत आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, असं आहे की मागच्या 2-3 दिवसापासून आपल्या या शहरामध्ये जी कारवाई सुरू आहे, ठीक आहे. अतिक्रमण दरवेळेस दरवर्षीला कुठे ना कुठे काढण्याचे शासनाचे निर्बंध असतात. सीओ ते काम करत राहते. पण आता जी कारवाई जी मी बघतोय ती जास्तच होत आहे असं मला वाटतंय. कारण एखादा गोरगरिबाचं अतिक्रमण काढून त्याला रस्त्यावर आणणं हे काही बरोबर नाही. ठीक आहे, नियमानुसार जे काही असेल अतिक्रमणाची कारवाई ती केलीच पाहिजे. पण त्याला मुदत द्यायला पाहिजे होती. त्यांना 8 दिवसाची मुदत देऊन त्यांनी आपली व्यवस्था त्याला करू द्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतरच ती कारवाई व्हायला पाहिजे होती. कारण मागचे 5 वर्ष आमदार म्हणून मला असं वाटत नाही. कारवाई तर नेहमीच यायच्या, दरवर्षी सीओला तसे निर्देश यायचे, पण आपण व्यवस्थित हाताळत होतो आणि असं कुणाचंही इथपर्यंत तोडण्या इथपर्यंत आपण 5 वर्षात कोणालाही हात लावू दिला नाही. हे महत्त्वाचं आहे. जी काही कारवाई झाली मला असं वाटते अतिक्रमणाची कारवाई ही मोठ्या शहरात होत असते, पण ती कारवाई होत असताना गोरगरीब लोकांना रस्त्यावर आणणं हे काही बरोबर नाही. दबंग मुख्याधिकारी म्हणून अर्चना मेंढे यांना 2 ते 3 दिवसामधून उमरेडची जनता बघत आहे. आपण आमदार असताना सुद्धा उमरेड बायपासमध्ये अतिक्रमणची कारवाई केली होती, परंतु त्या ठिकाणी ती कारवाई करत असताना आपण त्या गरिबांच्या बाजूने कौल दिला होता की यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हायला पाहिजे. परंतु मागच्या आता ह्या 2-3 दिवसामध्ये जी काय कारवाई झाली, दुकानदार जे गरीब दुकानदार आहेत त्यांची दुकानदारी पूर्ण हटविण्यात आलेली आहे. त्यांचं पुनर्वसनचा कुठल्याही प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी प्रशासनाने घेतलेला नाही. याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे? नाही, विषय असा आहे की कोण कुठला सीओ दबंग आहे हा महत्त्वाचा पार्ट नसतो. शेवटी तो पण एक मनुष्यच असतो. कारण आमचे लोक जे गोरगरीब लोक आहे जे रस्त्यावर आपली दुकान मांडतात, मी अगोदरच म्हटलं की त्यांना काही मुदत द्यायला पाहिजे होती. त्यांची व्यवस्था करणं हे सुद्धा आमचं काम आहे. जसं मी माझ्या कार्यकाळामध्ये काही दुकानदाराला आमदार निधी दिला. मला माहीत आहे की आज न उद्या ह्या कारवाई होणार. त्या लोकांना व्यवस्थित ठिकाणी आपण विस्थापन केलं पाहिजे. किंबहुना कोर्टाच्या मागे जी असलेली जागा आहे, आपलं नियोजन होतं की त्या ठिकाणी या सगळं एक छोटं मार्केट करून गोरगरीब लोकांना परवडेल असं टिनाचे शेड टाकून त्यांना तिथे बसवायचं, हे पण नियोजन झालं होतं. आणि मी आमदार निधी काही लोकांना दिला. त्या आमदार निधीतून त्यांचे दुकानगाडे बनवले. ते दुकानगाडे सुद्धा तयार झालेले आहे. पण एकाएक असं करून त्या लोकांना कुठलीही वेळ न देता अशा पद्धतीची कारवाई हे काही बरोबर नाही. असं वाटत नाही का तुम्हाला की ही कारवाई करण्याआधी जे दुकानात अतिक्रमणची कारवाईमध्ये येणार आहेत त्यांचं पुनर्वसन आधी करणे आणि नंतर ते ही कारवाई करणे, तर ही जी कारवाई त्या अनुषंगाने झालेली नसल्यामुळे तुम्हाला ही कारवाई योग्य वाटते की अयोग्य वाटते? नाही, ही एवढी जबरदस्ती. शेवटी आपण सगळे मानव आहोत. गोरगरीब माणूस हा 2 पैसे कमवण्याकरता रस्त्यावरती बसतो. माझा उद्देशच तो होता अगोदर की त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. ठीक आहे, अतिक्रमण आपल्याच ठिकाणी नाही तर बऱ्याचशा शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई होत आहे, त्यात काही दुमत नाही. पण अतिक्रमण काढत असताना त्यांची व्यवस्था सुद्धा करणं हे काम आपलं आहे. प्रशासन म्हणून असेल ते त्यांचंही काम आहे, सीओ मॅडमचे, की त्यांची व्यवस्था किंवा त्यांना 8 दिवसाच्या अगोदर त्यांना समजवून त्यांच्या बैठका घेऊन त्यांनाही त्यांची व्यवस्था करायला वेळ दिला असता. आपल्याकडे ज्या नगर परिषदच्या आपल्या खाली जागा आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना बसवता येते का, हे सुद्धा महत्त्वाचं होतं. पण जोर जबरदस्तीने एखादा पांठेला तयार करायला बिचारायला 10,000 रुपये लागतात, 5,000 रुपये लागतात. वर्षभराची कमाई करून तो आपलं कसं तरी उदरनिर्वाह करतो आणि एका वेळेस त्यांचं सगळं तोडणं हे काही बरोबर नाही. माझ्या मते
मी सुद्धा या भागाचं नेतृत्व केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचं काम मी कधीही अधिकाऱ्याला करू दिलं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तो कुठलाही आमदार असताना असेल, कुठला खासदार असेल, त्याचं काम आहे की आपल्या लोकांना शेप करणं. जी कार्यवाही झाली होती प्रशासनाच्या वतीनं, तर ती नगर परिषदेपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी जुना मोर्चांपर्यंत आली. दुसऱ्या दिवशी जुना मोर्चांपर्यंत पासून सुरू झालेली जी कार्यवाही आहे ते पंकज फटिंग यांच्या दुकानापर्यंत आली आणि तिथे ती कारवाई थांबवण्यात आली. तिसऱ्या दिवशी ती कारवाई जिथून थांबली होती तिथूनच ती सुरुवात होणं गरजेचं होतं, परंतु ती कारवाई तिथून न सुरू करता ती कारवाई एक स्पेसिफिक लोकांना सपोर्ट करण्याच्या उद्देशाने ती कारवाई सुरू होते आहे. पूर्ण मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना सोडून पुढच्या दुकानदारांपासून ती कारवाई आणि डायरेक्ट कोर्टाकडे येते, भिसीनाका चौकाकडे येते. तर याच्यामध्ये अनेक लोकांचं, अनेक दुकानदारांचं, नागरिकांचं म्हणणं आहे की दुजाभाव करण्यात आलेला आहे. तर काय वाटते तुम्हाला, हे योग्य वाटते का? नाही, असं तर व्हायला नको पाहिजे. अतिक्रमण करत असताना जर तुम्ही एका साईडनं केलं तर ते परिपूर्ण त्या साईडनंच निघून दुसऱ्याकडे जायला पाहिजे. हे का केलं हे मला ठाऊक नाही. मी अगोदरच सांगितलं की माझ्या कारकिर्दीमध्ये असे मी कधीही माझ्या सीओ असेल असं कुठलंही त्याला करण्याला, अतिक्रमणचे नियम दरवर्षी येत असतात. मी अगोदरच म्हटलं की अतिक्रमण जर हे थांबवायचं असेल तर स्थायी समाधान त्यांचं त्या लोकांचं करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांची व्यवस्था करून देणं हे सुद्धा नगर परिषदचं काम आहे. पण हे जे काही मी ऐकतो की एकाला सोडायचं आणि दुसऱ्याला पकडायचं, हे काही बरोबर नाही. नियम सगळ्यांना, तो गरीबालाही सारखाच आहे, तो श्रीमंतालाही सारखाच आहे. नियम हे सगळ्यांसाठी सारखे असले पाहिजे. अतिक्रमण काढत असताना दुजाभाव कुठल्याही प्रकारे झाला नाही पाहिजे, जेणेकरून लोकांच्या शंका आपल्यावर येतील. असं कुठलंही कृत्य अधिकाऱ्यांनी करू नये. या कालच्या 2-3 दिवसामध्ये झालेल्या आणि कालच्या कारवाईमुळे लोकांमध्ये असंतोष उफळून येत आहे. तर या बाबतीमध्ये लोकांचं या कारवाईला घेऊन चौकशीची मागणी जोर धरत आहे. हा प्रश्न आता होणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण एक माजी आमदार म्हणून मांडणार आहात का? नाही, नक्कीच आहे. कसं आहे की अधिवेशनामध्ये 5 वर्ष म्हणून मी आमदार असल्यानंतर प्रश्न एखाद्या अधिकाऱ्याला बदलवणं हा त्याचा मार्ग नाही. आपण आपले प्रश्न मांडू शकतो, पण हे प्रश्न या लेवलवरच सुटायला पाहिजे. अधिकारी असेल किंवा जनता असेल, या लोकांची साठगाठ करून या लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी बसून याच्यातून मार्ग काढता येईल का, हे महत्वाचं आहे. प्रश्न टाकायला काय 100 प्रश्न टाकू शकतो, पण प्रश्न टाकायला त्याच्यात काही मार्गच निघेल हे मला असं वाटतं, हे काही त्याचा मार्ग नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर जनप्रतिनिधी म्हणून काही लोक, प्रशासकीय अधिकारी आणि सोबतच ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, ज्या लोकांचं नुकसान होणार आहे, त्याला लोकांना एका ठिकाणी बसवून त्या सगळ्यातून मार्ग काढणं हाच एक पर्याय आहे. या ठिकाणी आमच्यासोबत क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे हे होते. त्यांनी ही जी कारवाई अयोग्य की आहे की योग्य आहे हे न सांगता त्यांनी आधी जे गरिबांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन नंतर ही कारवाई करायला पाहिजे होती. आणि ही कारवाई करत असताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव व्हायला नको होता. कुठल्याही प्रकारचं गरीब आणि श्रीमंतातला दुजाभाव या ठिकाणी पुढे यायला नको होतं. अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अजून काही लोकांच्या या कारवाईला घेऊन आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. परंतु सध्या उमरेडमध्ये मात्र नगर परिषद प्रशासनाला घेऊन खूपच असंतोष आहे आणि स्तरातून, नागरिकांच्या स्तरातून म्हणा, गरिबांच्या स्तरातून म्हणा किंवा अनेक वार्डातून असा निकष पुढे येतो आहे की या कारवाईला घेऊन कुठली तरी चौकशी व्हायला पाहिजे, निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे आणि ती पुढे नागरिकांच्या माध्यमातून खरं आणि खोटं काय ते नागरिकांसमोर यायला पाहिजे. अशा प्रकारचं एक मागणी उमरेड क्षेत्रात जोर धरत आहे. त्या जोर धरलेल्या मागणीला घेऊन आपण पुढे काही लोकांच्या पुन्हा प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत.